आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, ये की प्यास बुझत न बुझाए। महाराज, आपल्या राज्याच्या दक्षिण सीमेवरून सूचना मिळाली आहे की या दिवसात देशाच्या चारी बाजूनी ऋषीमुनी गोदावरी तटावर पंचवटीकडे चालले आहेत। पंचवटीकडे? कारण? महाराज, त्याच्या जवळ महर्षी अगस्तींचा आश्रम आहे। असं ऐकलं आहे की महामुनी अगस्त्यांनी मागच्या 12 वर्षांपासून चलशय्येचं कठोर व्रत धारण केलं आहे। ते मागच्या 12 वर्षांपासून पाण्यात निवास करतायत। आता त्या व्रताची दीक्षा करून ते पाण्यातून बाहेर निघणार आहेत। म्हणूनच ऋषीमुनी त्यांच्या दर्शनासाठी एकत्र होत आहेत। महाराज, आपल्याला या घटनेची सूचना देणं मी माझं कर्तव्य समजलो। खूप सुखद सूचना आहे। हे ऐकून आमच्या मनात एक विचार आला आहे। अशा शुभ क्षणी आम्हाला त्यांचे दर्शन घेतले पाहिजे। ह्यावेळी आमच्या मनात महर्षी अगस्तींच्या दर्शनासाठी पंचवटीला जाण्यासाठी जो संकल्प उत्पन्न झाला आहे, त्यासाठी आमच्या मंत्रीगणांनी आम्हाला आपला विचार द्यावा। पूज्य गुरुदेव ह्यावेळी अयोध्येत नाही येत, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये महर्षी जाबाली हेच आमच्यासाठी गुरुपदावर आरूढ आहेत। आपण कृपा करून आमचं मार्गदर्शन करा की ह्यावेळी आमच्यासाठी काय उचित आहे। राजन, आपला संकल्प अतिउत्तम आहे। पूज्यपाद महामुनी अगस्तींनी इतकं महान आणि कठीण व्रताचं सफल अनुष्ठान केलं आहे। त्यांच्या या अनुष्ठानाने अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही विद्यांचे मार्ग खूप पुढेपर्यंत प्रकाशमान होतील। राजाने अशा वेळी अशी महान विभूती आणि अशा महान कार्याच्या सन्मानासाठी स्वतः महामुनींच्या स्थानावर जाऊन त्यांना वंदन करावे। साहू 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 साहू। आपल्या मार्गदर्शनाने आम्ही अनुग्रहित झालो। आम्ही आजच पंचवटीकडे प्रस्थान करू। लक्ष्मण, आज्ञा महाराज। आम्ही पुष्पक विमानाला म्हणालो होतो की आवश्यकता भासल्यावर आम्ही त्याला बोलावू। आता त्याला बोलवा। जशी आज्ञा। सिद्धि
आपण 12 वर्षांपर्यंत जलशय्येचं जे कठोर व्रत धारण केलं होतं, आज त्या जलशयन व्रताची दीक्षा समाप्त करून आपण परमपुण्याचे भागीदार झाला आहात. त्यासाठीच आपले अभिनंदन करायला सगळे देवता आले आहेत. तिन्ही लोकात आपला जय जयकार होतो आहे. हे सगळं आपल्या कृपेनेच संभव झालं आहे. सेवकाचा प्रणाम स्वीकारावा. आपली कीर्ती कधीच कमी होऊ नये. मी दशरथ पुत्र राम माझ्या अनुजासोबत भगवान अगस्तींच्या श्री चरणांना प्रणाम करतो. कल्याण हो. अगस्त्यांच्या आश्रमात आपलं स्वागत आहे राजन. आमचं आतिथ्य स्वीकार करा. भगवान, आपल्या या महान तपाचं वर्णन ऐकून आपलं अभिनंदन करायला आलो आहोत. नरश्रेष्ठ, आपण इथं आलात ही माझ्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे. आपण साक्षात श्रीमान नारायण आहात. आपणच सनातन पुरुष आहात. तरीही आपण माझा मान वाढवण्यासाठी माझ्या कुटीमध्ये आलात. हे माझं परम सौभाग्य आहे. आपण माझे परम आदरणीय अतिथी आहात. मी आपल्या श्रीचरणावर काही भेट चढवू इच्छितो. याचा स्वीकार करावा प्रभू. सौम्य, हे स्वतः विश्वकर्म्याच्या हाताने बनवलेलं आभूषण आहे, जे आपल्या दिव्य रूप आणि तेजाने प्रकाशित होत आहे. ह्या धर्तीवर याला धारण करण्यासाठी केवळ आपणच समर्थ आहात. आपण याला विधीपूर्वक ग्रहण करावं. भगवान, क्षत्रियांसाठी दान घेणं निंदनीय आहे. मी ही भेट कशी स्वीकार करू शकतो? राम, राजामध्ये इंद्राचा अंश असतो. त्यामुळे आपण इंद्र रूपात मला आपला भक्त समजून
हे आभूषण स्वीकार करावं, त्यामुळे माझा उद्धार होईल. हे आभूषण आपल्या वंशात आपल्या पुत्रपौत्रांची शोभा वाढवतील. माझ्या पुत्र पौत्रांची? अवश्य राम. लक्ष्मणाला सुमंतांनी जी दुर्वास मुनींची गोष्ट ऐकवली होती ती सत्य आहे. तुझे दोन्ही पुत्र परमप्रतापी आणि महातेजस्वी असतील, यात कोणतीच शंका घेऊ नकोस. तुम्हा 4 भावांचे 2-2 पुत्र असायला पाहिजेत, असंच विधीचं विधान आहे. या धर्तीवर सूर्यवंशाचा नाश कधीच होत नाही. प्रत्येक 4 युगाच्या अंतानंतर सूर्यवंशाचा एक राजा हिमालयात जाऊन तपस्येत लीन होऊन जातो आणि मग सत्ययुगाचा आरंभ होताच ते परत सूर्यवंशाची स्थापना करतात. मग त्रेतायुगात तू अवतार घेतोस. ह्याच प्रकारे ही अमर शृंखला चालूच राहते. त्यामुळेच आपला वंश आणि आपल्या मुलांबद्दल कोणतीच शंका घेऊ नकोस राम. महलों के अधिकारी वन में पलते हैं, महलों के अधिकारी वन में पलते हैं। भाग्य में लिखे लेख, भाग्य में लिखे लेख न मिटते हैं न बदलते हैं। महलों के अधिकारी वन में पलते हैं, महलों के अधिकारी वन में पलते हैं।
अरे कुश, कुठं चालला आहेस? आपल्या लहान भावाला पण सोबत घेऊन जा. बघ, लहान भाऊ खेळणी मागतो आहे, त्याला दे. या दोघं माझ्याकडे या. चला चला, आता आईला मदत करा. उखळीमध्ये धान्य टाका. हा, असं. अशाच प्रकारे उखळीत धान्य कुटूयात. मग त्यामधून तांदूळ निघतील. मग आपण खीर बनवूया. लवकुश दोघं खीर खातील. खीर खाल ना? हा. अरे अरे अरे, इतकं नाही हो. इतकं कसं कुटणार आई? हा, बस थोडं थोडं. हा, छोटे छोटे हात आहेत ना तुमचे, मग तुम्ही कसं करणार? हा, बस आता खूप झालं. जा, तुम्ही दोघं जा आता. अरे, मी सांगतेय ना की जा बेटा, जा. हत्तींसोबत जाऊन खेळा. अरे, ते बघा, ते बघा, तुमचे मित्र तुम्हाला बोलावतायत. जा. अरे कुश, तू कच्चे तांदूळ खाशील तर लव काय करेल? माझे शहाणं बाळ आहे ना, असं नाही करायचं. आज जा बेटा, जा. हत्तींसोबत जाऊन खेळा. बघूया आधी कोण येतंय ते. ये 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 ना, ये बेटा. ये. अरे 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 अरे, हा ये. अरे, लव जिंकला. हो हो, अरे माझा कुश पडला. ये बेटा, रडायचं नाही. लव, जाऊन दादाला उठव. बघ, तो रडतोय. अमृत है वात्सल्य भरे अनुराग में, भाग से ममता का सुख आता भाग में। जीवन में रंग भरते अंधियारे सदा, सोना कुंदन होता तप कर आग में। लालन पालन में सिया के दिन रात निकलते हैं। महलों के अधिकारी वन में पलते हैं। मंगल भवन अमंगल हारी, रहो सुदशरथ अजिर बिहारी। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन।
बुझत न बुझा